भारताचं कच्चाथीऊ बेट तत्कालीन काँग्रेस सरकारनं स्वेच्छेनं श्रीलंकेला देण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे। हा मुद्दा तामिळनाडूमधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। 1974 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं एक करार करत कच्चाथीऊ बेट श्रीलंकेला दिल्याचं तथ्य माहिती अधिकारातून समोर आलं आहे। या करारानुसार भारतानं या बेटाची मालकी श्रीलंकेकडे हस्तांतरित केली आहे। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली असून ही बाब प्रत्येक भारतीयाचे डोळे उघडणारी आणि आश्चर्यचकित करणारी आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे। काँग्रेसनं निर्दयीपणे कच्चाथीऊ बेट श्रीलंकेला देऊन टाकलं, यामुळे भारतीय नाराज असून भारतीयांचा काँग्रेसवरचा विश्वास उडाला आहे। भारताची एकता आणि अखंडतेला बाधा पोहोचवण्याचं काम काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात केल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला। काँग्रेसनं स्वेच्छेनं कच्चाथीऊ बेट श्रीलंकेला सोडलं आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चात्ताप झालेला नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। काँग्रेसचे खासदार कधी राष्ट्राचं विभाजन करण्याविषयी बोलतात तर कधी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा अपमान करतात। यावरून ते भारताच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात असल्याचं दिसून येतं असंही शहा यांनी म्हटलं आहे। भारताच्या दक्षिणेला हिंद महासागरामध्ये रामेश्वरम ते श्रीलंकेदरम्यान हे बेट आहे। 258 एकर इतकं या बेटाचं क्षेत्रफळ आहे।